नमस्कार. आज 15 मार्च 2026 वार आहे रविवार. आज मी थोडंसं आउटसाईड असल्या कारणानिमित्त पहा द हिंदू आणि लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण आपणासमोर घेऊन आणू शकलो नाही, पण मी अगदीच रेकॉर्डिंग ही 14 मार्च रोजी करत आहे. त्यानिमित्ताने आपण 11 मार्च रोजी जो सुप्रीम कोर्टाने राईट टू डाय याबद्दलचा हिस्टॉरिकल जो जजमेंट दिला त्याबद्दलचं विश्लेषण आज आपण करणार आहोत. तर शक्य झालं तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता, कारण हा म्हणजे क्वचित असे जजमेंट असतात पहा जे की हिस्टॉरिकल असतात. जसं तुम्ही बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरांचं केशवानंद भारती जजमेंट पाहिलं असाल, अगदी तसंच हे जजमेंट आहे. शक्य झालं तर तुम्ही नक्की पहा. अन्यथा ज्या विद्यार्थ्यांना हे जजमेंट काय होतं माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. त्याच्यानंतर आणखीन एक नोटीस म्हटल्यानंतर पहा 16 मार्च 2026 रोजीचं वृत्तपत्र विश्लेषण व्हिडिओ मे बी येईल, अन्यथा येऊ शकणार नाही. पण काळजी करू नका, मी कुठेही गेलेलो नाही आहे. एक दिवस सुट्टी नक्की चालू शकते. ओके, त्यानंतर आपण 17 तारखेपासून परत पूर्ववत आपले लेक्चर्स नक्की येतील. तर चला मी हे रेकॉर्डिंगला सुरुवात करेन. तर आपण थोडंसं राईट टू डाय याबद्दल जर पाहायचं म्हटलं किंवा जो सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला याला जर थोडंसं अभ्यासायचं म्हटलं ना, तर आपल्याला थोडंसं पहिल्यांदा इतिहासात पाहावं लागेल. इतिहासात काय झालेलं होतं वगैरे त्या गोष्टी पाहूयात. मग जास्त मागं पण जायचं नाही, तर 1973 मध्ये जायचं आहे आपल्याला. 1973 मध्ये अरुणा शानबाग स्टाफ नर्स होत्या पहा, KEM रुग्णालय, KEM हॉस्पिटल मुंबई. व 27 नोव्हेंबर 1973 रोजी म्हणजे रात्री त्यांनी नाईट ड्युटी देत असताना त्यांच्यावरती अत्याचार झाला पहा. थोडा जास्त प्रहार त्यांच्यावरती करण्यात आला की त्यांना अगदीच व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये त्यांना ठेवण्यात आलं किंवा त्या कोमामध्ये गेल्या. ओके, मग कोमामध्ये गेल्यानंतर पहा जे हॉस्पिटल होतं KEM रुग्णालय, त्यांचे जे कलिग्स आहेत ना त्यांनी त्यांची पूर्णतः काळजी घेत होते, बरोबर. मग 1973 पासून ते अगदीच पहा 2009 पर्यंत अशाच पद्धतीने चालू होतं. पण त्यांची एक फ्रेंड होती, ओके, अरुणा शानबाग यांची एक फ्रेंड होती पिंकी विराणी. मग पिंकी विराणी यांनी अशाच पद्धतीने एका दिवशी त्यांना जाऊन भेटला व त्यांना समजलं की बा आता या तर काही रिकवर होऊ शकत नाही. तो लास्ट 42 वर्षापासून या व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहेत. व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे काय हे लक्षात घ्या पॉईंट. तर अगदी पहा ते स्वतःहून काहीच ॲक्शन वगैरे करू शकत नाहीत. मग जे काही त्यांना पोषण वगैरे द्यायचं आहे ते अगदी सलाईन थ्रू दाखल केल्या. म्हटले अरुणा शानबाग ही 1973 पासून कोमामध्ये आहे व मला त्यांचं दुःख पाहू असं वाटलं नाही. मग यासाठी त्यांना तुम्ही काय करा, इच्छामरण द्या. ओके, मी त्यांच्या नजरेतून किंवा त्यांच्या बाजूने ॲग्रीवड पर्सन आहे, मी त्यांचे रिलेटिव्ज आहे, या कारणानिमित्त तुम्ही त्यांना काय करा, इच्छामरण त्यांचं द्या, असं त्यांनी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. मग सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका केली पहा 2011 मध्ये. मग 2011 मध्ये ही याचिका केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली निर्णय न देता त्यांनी KEM रुग्णालयांना पहिल्यांदा पाचारण केलं पहा. KEM रुग्णालयाला विचारलं की बा तुमचं म्हणणं काय आहे याबद्दल, किंवा अरुणा शानबाग ज्या आहेत त्या खरंच कोमामधून बाहेर येऊ शकणार नाहीत का, किंवा तुमचं म्हणणं काय आहे. मग KEM रुग्णालयाने स्पष्ट केलं पहा की यस, आता ह्या कोमामधून तर बाहेर निघू शकणार नाहीत, पण सर आम्ही यांची काळजी नक्की घेऊयात, कारण आमचे जे स्टाफ मेंबर्स वगैरे आहेत हे त्यांना घराप्रमाणे म्हणजे घरातील रिलेटिव्स प्रमाणे यांचं पालन पोषण करतात, त्यामुळे आम्हाला यांचं काहीच त्रास नाही. तर प्लीज ही जे पिंकी विराणी यांनी जे पिटिशन दाखल केलं आहे ना त्याला तुम्ही खारिज करा, कारण आम्ही सक्षम आहोत, KEM रुग्णालय सक्षम आहे, आम्ही अरुणा शानबाग यांची काळजी घेतो. अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाकडे जी पहिल्यांदा इच्छामरणची जी केस गेली होती ना त्याला KEM रुग्णालयाने धुडकावून लागलं की नाही, आम्ही त्याला नकार देत आहोत असं म्हणत सुप्रीम कोर्टाला त्यांनी वापस तीच रिपोर्ट दिली की बा आम्ही त्यांचं संगोपन वगैरे करणार आहोत, आम्हाला त्यांचं इच्छामरण नको आहे. ओके, मग अगदीच पहा सुप्रीम कोर्टाने तसाच निकाल दिला. त्यांनी म्हटले की नाही हे होऊ शकणार नाही, व पिंकी विराणी यांना त्यांनी म्हटलं की नाही KEM रुग्णालय जे आहे ना ते त्यांची काळजी घेत आहेत व अगदी ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ते इच्छामरण त्यांचं तिथं नाकारण्यात आलं 2011 मध्ये, बरोबर. मग अरुणा शानबाग यांना 2011 मधून पुन्हा पहा 2015 पर्यंत जगल्या व 2015 मध्ये त्यांचं निधन झालं व अगदीच पहा त्या व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्येच त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणजे कोमामध्ये सुद्धा त्या शेवटपर्यंत. KEM रुग्णालयामार्फत 1973 ते 2015 पर्यंत त्यांची काळजी घेण्यात आली पहा. ओके, मग हे झाली पहिली केस होती पहा अरुणा शानबाग यांची. व ज्यावेळेस तुम्हाला एथनोशियाबद्दल किंवा राईट टू डाय बद्दल विचारण्यात येतं ना कधी पण, त्यावेळेस तुम्हाला अरुणा शानबाग यांची केस तिथं आठवावीच लागते. ओके, मग हे अगदीच 1973 पहिल्यांदा इन्सिडेंट घडलेलं होतं. मग 2011 ते 2015 या दरम्यान हे सर्व काही घडलेलं होतं. ओके, आय होप अरुणा शानबाग यांची आता बेसिकली केस तुम्हाला लक्षात आली असेल, हो बरोबर. मग आता चला आपण काय करूयात, 1973च्या नंतर आता आपल्याला जायचं आहे पहा 1994 मध्ये. ओके, एकच मिनिट याला सर्व मी क्लीन करेन. मग 1994 मध्ये आल्यानंतर पहा 1994 मध्ये एक केस घडलेली आहे आपल्याकडे. 1994 मध्ये पी रतिनाम
ओके, पी रतिनाम वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ओके, या केसमध्ये काय झालं पहा ते लक्षात घ्या तुम्ही. आता अगदीच तुम्हाला माहिती आहे का, याच्या पूर्वी म्हणजे 2017च्या पूर्वी जर तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलात आणि जर तो प्रयत्न यशस्वी जर झाला ना तर तुम्हाला जेल व्हायची. ओके, म्हणजे तुम्ही आत्महत्या जर करत असाल ना तर तुमची आत्महत्या सक्सेसफुल होणं खूप गरजेचं होतं. अन्यथा जर तुमची आत्महत्या जर अनसक्सेसफुल झाली ना तर तुम्हाला डायरेक्टली जेल व्हायची. ओके, मग ती तसंच पहा, 1994 मध्ये पहिल्यांदा अशाच पद्धतीची एक केस गेली होती. सेक्शन आपल्याकडे पूर्वी IPC होती, आता काय आलेलं आहे, भारत न्याय संहिता आली. बरोबर, मग इंडियन पिनल कोड मधील सेक्शन 309. ओके, हे कशा संदर्भात आहे तर आत्महत्या संदर्भातची सेक्शन होतं हे पूर्वी. ओके, आता रिलिव्हन्स राहिलं नाही IPCचं, पण पूर्वीचे जे खटले आहेत ना त्यामध्ये याचं रिलिव्हन्स होतं. डन. तर 1994 मध्ये पहा, पी रतिनाम वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा खटला उभा राहिला व या खटल्यामध्ये IPC सेक्शन 309 हा काय म्हणतो तर आत्महत्येचा प्रयत्न करणे हा कायद्यानुसार गुन्हा होता IPC मध्ये. ओके, मग याला सुप्रीम कोर्टाने 1994 मध्ये पहा नल किंवा असंवैधानिक ठरवलं. ओके, असंवैधानिक म्हटल्यानंतर अनकॉन्स्टिट्युशनल ठरलं. त्यांचं म्हणणं काय आलं पहा 1994 मध्ये सुप्रीम कोर्टाचं. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे पहा म्हणणं, प्लीज लक्षात घ्या तुम्ही. तर आपल्याकडे आर्टिकल 19 आहे. आर्टिकल 19 काय म्हणतं, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, यासोबतच तुम्हाला शांत राहण्याचा पण अधिकार आहे. बरोबर, म्हणजे अगदी तुम्ही बोलू शकता, अभिव्यक्त होऊ शकता, परंतु एकेकाळी तुम्ही शांत पण राहू शकता. म्हणजे जर तुम्हाला पोलिसांनी पकडलं तर तिथं तुम्ही रिमेन शांत पण राहू शकता ना, रिमेन सायलेंट, असं पण तुम्हाला फंडामेंटल राईट आर्टिकल 19 नुसार दिलेलं आहे. बरोबर, त्याच्यानंतर पहा इकडे काय धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे आर्टिकल 25 नुसार. बरोबर, मग दुसरीकडे धर्माचं न पालन करण्याचा पण तुम्हाला आर्टिकल 25 नुसार अधिकार आहे. म्हणजे अगदी धार्मिकतेच्या ज्या गोष्टी आहेत ते स्टेट त्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. म्हणजे एकदम पॉझिटिव्ह पण अधिकार आहे तुम्हाला व निगेटिव्ह पण अधिकार आहे. हे सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वीच मान्य केलेलं होतं. बरोबर, मग अगदी तसंच पहा, मग सुप्रीम कोर्टाकडे ज्यावेळेस सेक्शन 309 ला चॅलेंज करण्यात आलं ना की आत्महत्येस एखाद्या व्यक्तीने जर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल तर याला चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाही बाबा, हा व्यक्ती ऑलरेडी डिप्रेशनमध्ये गेलेला शिकार झालेला आहे व्यक्ती व तो ऑलरेडी मरणाच्या दारात गेलेला आहे व त्याला आपण जर परत म्हटलं की बाबा तू असंवैधानिक कृत्य करत आहेस किंवा तू कायदा गुन्हेगार वगैरे आहेस असं म्हटलं तर त्याला काही फरकच पडणार नाही ना, तो ऑलरेडी मरण्यासाठी प्रवृत्त झालेलाच होता. मग असं म्हणत सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा की नाही, हे असंवैधानिक आहे व प्रत्येक व्यक्तीला राईट टू डाय आहे. ओके, जसं राईट टू लाईफ विथ डिग्निटी आहे आर्टिकल 21, अगदी त्याच अनुषंगाने राईट टू डाय हा पण अधिकार तुम्हाला सर्वांना आहे असं सुप्रीम कोर्टाने 1994 मध्ये मान्य केलं पहा. बरोबर, आय होप हा पॉईंट तुम्हाला इथं क्लिअर झालेला असेल. सुप्रीम कोर्टाची ही जजमेंट होती पहा, आर्टिकल 21 मध्ये राईट टू डाय हा अधिकार तुम्हाला देण्यात आलेला आहे. कशा संदर्भात तर तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, तसंच तुम्हाला मरण्याचा पण अधिकार आहे. हे पहिल्यांदा 1994 मध्ये मान्यता झाली, सुप्रीम कोर्टाने हे दिलं. ठीक आहे म्हटले. मग पहा अगदीच 1-2 वर्ष गेले. 1-2 वर्षानंतर लगेच पहा एक खटला घडला, ज्ञान कौर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1996. मग आता या खटल्यामध्ये थोडंसं मजेशीर बाब आहे पहा. म्हणजे आता खरं पाहिलं तर हे मजेशीर नाही, परंतु तुम्हाला शिकण्यासाठी व थोडंसं इंटरेस्ट येण्यासाठी मी थोडंसं हे बोलत आहे पहा, लक्षात घ्या. आता अगदीच ज्ञान कौर ही सून होती. ओके, आणि त्यांचे पती, ओके, आणि त्यांचे जे सासू सासरे होते, म्हणजे एकीकडे सासरा व दुसरीकडे पहा सासू. ओके, यांनी काय केलं पहा, व त्यांचे पती. बरोबर, आता ज्ञान कौर म्हटल्यानंतर हे सून म्हणण्यापेक्षा तुम्हाला लक्षात घ्या की यांची पत्नी होती. ओके, जो कोणी आहे त्यांचे. मग पहा हे जे सासू सासरे पती यांनी काय केलं पहा, डोमेस्टिक व्हायलन्स केलं ज्ञान कौर यांच्या विरोधात. ओके, व डोमेस्टिक व्हायलन्स केली, त्यानंतर आत्महत्येला प्रवृत्त केली ज्ञान कौर यांना. मग ज्ञान कौर यांनी पहा आत्महत्या केली. बरोबर, मग ज्ञान कौर यांनी आत्महत्या केल्यानंतर पहिल्यांदा खटला कुठे गेला पहा, स्टेट ऑफ पंजाबमध्ये गेला. मग स्टेट ऑफ पंजाबचा खटला पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये चालवला गेला 1996 मध्ये. ओके, मग सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला आल्यानंतर तिचे जे पती त्यानंतर जे सासू सासरे होते ना त्यांनी काय म्हटले, सर तुम्हाला आठवते का 1994 मध्ये तुम्ही काय बोलला होतात. सुप्रीम कोर्ट म्हटलं काय बोललो होतो मी, तर त्यांनी म्हटलं की पहा अगदी तुमचा निकाल काय होता तर सेक्शन 309 ही असंवैधानिक आहे. म्हणजे एखाद्याने आत्महत्या करणे हा कायद्यानुसार काय आहे, गुन्हा नाही आहे, तो असंवैधानिक आहे, म्हणजे तो नल अँड वाईड आहे. ओके, याचं रिफ्लेक्ट काहीच नाही आहे. त्याच्यानंतर अगदीच पहा यालाच अनुसरून पहा 302 आहे. हे 302 कशा संदर्भात होतं, मर्डरसाठी होतं पहा पूर्वी. ओके, त्यानंतर 306 हे कशा संदर्भात आहे तर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे. ओके, आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे. पण हा 309 जर लक्षात घेतला तुम्ही, इथं काय होतं, आत्महत्या करणे. ओके, आत्महत्या करणे हा तिथं कलम होता, सॉरी हे सेक्शन होतं इंडियन पिनल कोडमध्ये. बरोबर, मग
सेक्शन 309ला सेक्शन 306 लिंक होतं, बरोबर आहे. मग यांच्यावरती चार्जेस काय होते पहा, जे ज्ञानकौर ज्ञानकौर यांचे जे सासू सासरे वगैरे होते त्यांच्यावर चार्जेस काय होते, सेक्शन 306 आणि सेक्शन 309 हे दोन चार्जेस त्यांच्यावरती लावण्यात आले होते. सेक्शन 306 कशाबद्दल होतं तर आत्महत्येसाठी प्रवृत्त केला त्या नात्याने, बरोबर. मग अगदी सासू सासरे आणि त्यांच्या पतींचं म्हणणं काय आलं पहा, की नाही तुम्ही याच्यापूर्वी म्हटला होतात व आर्टिकल 21 अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला राईट टू डाय हा अधिकार आहे. मग आम्ही काय केलेलं आहे, सेक्शन 30 नुसार आत्महत्येला प्रवृत्त केलं नाही, तर आम्ही ज्ञानकौर यांना राईट टू डाय म्हणजे त्यांचा अधिकार, जो मरणाचा जो अधिकार आहे ना, तो आम्ही त्यांना मिळवून देत होतो. म्हणजे अगदीच सुप्रीम कोर्टाला पण थोडंसं मुंग्या आल्यासारखं झालं, म्हणजे इथंपर्यंत पण लोक जाऊ शकतात का, ओके. म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी अशा पद्धतीने त्यांना थोडंसं लक्षात आलं. मग सुप्रीम कोर्टाला लक्षात आलं की बा आपली कुठेतरी चूक झालेली आहे, आपण ज्या पद्धतीने जनतेला पाहत होतो तो नजरिया आपला बंद करावा लागेल, कारण लातो की भूत बातों से नहीं मानते, किंवा पुष्पगुच्छ देऊन आपण प्रत्येकाला बदलू शकत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने पहा हे जे सेक्शन 309 हे त्यांनी पहिल्यांदा नल अँड व्हॉइड डिक्लेअर केलं होतं पहा, त्याला त्यांनी परत एकदा असेप्टेबल केलं व त्यांनी म्हटलं की सेक्शन 309 हे काय आहे, अगदीच संवैधानिक आहे व जर एखाद्या व्यक्तीने आत्महत्या जर केली तर त्याला परत काय होणार आहे पहा, शिक्षा होईल, ओके. म्हणजे तुम्ही जर आत्महत्या जर केलात, अगदी 2017 पर्यंत हा कायदा लागू होता पहा, ओके. तुम्ही जर आत्महत्या केली आणि जर तुम्ही सापडलात, म्हणजे तुम्ही जर वाचलात तर तुम्ही जेलमध्ये जाणार, हे नक्की तिथं पहा, ओके. व एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त जर केलं असेल तर सेक्शन 306 नुसार त्याच्यावरती पण खटला चालवला जाईल असं सुप्रीम कोर्टाने परत एकदा त्यांचं जे जजमेंट होतं 1994 ते 1996 मध्ये त्यांनी त्यांचं जजमेंट बदललं, ओके. तर ही स्टोरी अशा पद्धतीने राईट टू डायची आपल्याला राहिली व राईट टू डाय हा जो कलम आर्टिकल 21 मध्ये देण्यात आला होता ना, ते त्यांनी मोडून काढला. त्यांनी म्हटलं की नाही, तुम्हाला आता भारतीयांना राईट टू डाय हा अधिकारच नाही, ओके. तुम्हाला मरायचा अधिकार नाही, तुम्हाला फक्त जिंदगी जगण्याचा अधिकार आहे, ओके. जीवन जगण्याचाच फक्त तुम्हाला अधिकार आहे, मरण्याचा कुणाला अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टाने 1996 मध्ये डिक्लेअर केला. मग हे होता पहा ज्ञानकौर खटला. मग हा खटला झाल्यानंतर पहा 2006 मध्ये लॉ कमिशनची 196वी रिपोर्ट आली, ओके. 2006 मध्ये लॉ कमिशनची 196वी रिपोर्ट आली. या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटले पहा की एखादा पेशंट जर अगदीच तो कोमामधून किंवा अशा व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असेल व तो बरा होण्याचे चान्सेस नगण्य असतील, ओके, तो चांगलं ठीक परत पूर्वीसारखा होण्याचे चान्सेस जर नगण्य असतील ना, तर आपण ते मेडिकेशन्सवरती वगैरे जो काही खर्च करणार जाणार आहे ना, तो आपण बंद करायला हवा. किंवा जर त्या व्यक्तीचे जे काही पार्ट्स आहेत, बॉडी पार्ट्स वगैरे, ते आपण दुसऱ्या व्यक्तीला डोनेट करू शकतो का, हे पण आपण पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून पहा जो मेडिकलवरती केला जाणारा खर्च आहे ना, तो वाचेल व त्या व्यक्तीला अगदी मरणाचा त्याचा अधिकार त्याला मिळून जाईल असं लॉ कमिशनच्या रिपोर्ट 1996 मध्ये त्यांनी सांगितलं, ओके. 1900 नाही तर 196व्या लॉ कमिशनच्या रिपोर्टमध्ये हा पॉईंट इथं मांडण्यात आला, बरोबर. 2006ला ही लॉ कमिशनची रिपोर्ट आली होती. त्याच्यानंतर पिंकी विराणी यांनी 2009 मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन दाखल केलं होतं अरुणा शाहनबाग यांच्याविषयीचं. पहा हे तुम्हाला लक्षात आलं असेल, अरुणा शाहनबाग यांच्याविषयीचं 2009 मध्ये पिंकी विराणी पत्रकार होत्या, त्यांनी पिटिशन दाखल केलं की बा माझी मैत्रीण आहे, तिनं व्हिजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे, कोमामध्ये आहे व तिने बरं होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, तर प्लीज तिला इच्छामरण द्या, ओके. मग आता ही इच्छामरण किंवा ही जी राईट टू डाय मी बोलत आहे, ही नेमकं बेसिकली काय आहे हे थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा आता सध्याला ना इच्छामरणच्या ना राईट टू डायच्या 3 संकल्पना आहेत. एक पहा ॲक्टिव्ह इथनोशिया, ओके, किंवा आपण इथनोशिया असं म्हणूयात त्याला, इथनोशिया, ओके. यामध्ये ॲक्टिव्ह आणि दुसरा आहे पॅसिव्ह, ओके. म्हणजे इथनोशिया म्हटल्यानंतर काय, इच्छामरण, ओके. एक ॲक्टिव्ह म्हटल्यानंतर पहा सक्रिय, म्हणजे अगदीच कोणीतरी तुम्हाला गोळी मारून टाकणं, अशा पद्धतीने डायरेक्टली पहा रुग्णाला त्याच्या इच्छामरणच आहे पण हे ॲक्टिव्हली दिलं जातं. आणि पॅसिव्हली म्हटल्यानंतर पहा अगदी तुमच्यावरती जे काही उपचार वगैरे केले जात आहेत ना, ते बंद केले, जर तुम्हाला देण्याचे जे उपचार वगैरे ते जर बंद केले ना, तुम्ही ऑटोमॅटिकलीच तिथं डेड होणार आहात. परंतु ॲक्टिव्हली कसं जर म्हटलं तर तुम्हाला पहा काहीतरी एखादी जे सिरिंज वगैरे आहे, जसं की पहा सायनाइड आय थिंक गोळी CID मध्ये वगैरे तुम्ही पाहता ना, अगदी तशा पद्धतीने एखादी गोळी वगैरे दिनं खाणं व तुम्ही डायरेक्टली तिथं मरता, ओके. अशा पद्धतीने ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे 2 पद्धतीची इच्छामरण आहेत आपल्या देशामध्ये किंवा संपूर्ण जगभरामध्ये. पण यामधील जे ॲक्टिव्ह इथनोशिया आहे ना, याला कायदेशीर बंदी आहे. परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ॲक्टिव्ह इथनोशिया
परवानगी आहे का त्याला, तर बिलकुल नाही. ॲक्टिव्ह एथनोशिया जी आहे ना त्याला परवानगी नाही आहे, ते अगदी बेकायदेशीर आहे आपल्या पण देशामध्ये किंवा अन्य दुसरीकडे पण पॅसिव्ह एथनोशियाचे दरवाजे आता आपण काय केलेत, ओपन केलेले आहेत. मग हे दरवाजे ओपन करण्यामध्ये अगदीच अरुणा शानबाग 2011 केस, त्याच्यानंतर हरीश राणा 2026 केस, या दोघांचा महत्त्वपूर्ण हात आहे. व अगदीच पहा, इथूनच आता परीक्षेला वगैरे प्रश्न येतील किंवा इथून GS 2 आणि GS 4 मध्ये याचे प्रश्न नक्की आपल्याला पाहायला मिळतील आगामी काळामध्ये. ओके, कारण हे थोडंसं पहा, जेव्हा जस्टिस पार्टीवाला हे जजमेंट लिहित होते ना तेव्हा त्यांनी पण भावूक झालेले होते व त्यांनी अगदीच शेक्सपियरचं जे नाटक आहे ना त्याचं थोडंसं रेफरन्स घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. किंवा काही वेळेस असे सिच्युएशन येतात ना जिथं आपण काही करू शकत नाही, अगदी इमोशनल ते पण झाले होते. मग अगदी त्याचनुसार हा जजमेंट त्यांनी दिला आहे पॅसिव्ह एथनोशियाबद्दलचा. ओके, आता ही बेसिकली पॅसिव्ह एथनोशिया काय आहे किंवा याचं आणखीन थोडंसं पुढे गेल्यानंतर इतिहास आपण पाहणारच आहोत. तर पहा, 2011 मध्ये अरुणा शानबाग यांच्या केसमध्ये अगदीच KM हॉस्पिटल यांनी जबाबदारी आम्ही सांभाळत आहोत हे म्हटल्यानंतर पहा, सुप्रीम कोर्टने पण ते ऐकत त्यांनी म्हटलं की अगदीच अरुणा शानबाग यांना आम्ही पॅसिव्ह एथनोशियाची परवानगी देत नाही, असं त्यांनी पहिल्यांदा जजमेंट दिलं होतं. मग त्याच्यानंतर पहा, 2015 मध्ये त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर येतं 2018 मध्ये परत एकदा केस गेली. ती होती पहा, कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. ही सुप्रीम कोर्टामध्ये 2018 मध्ये केस गेली. मग सुप्रीम कोर्टाचे जे 5 जजेसची जी बेंच होती ना, त्यांनी या केसला संदर्भ त्यांनी घेतला किंवा म्हणजे ते 5 जजेसची जी बेंच होती त्यांनी सुनावणी ऐकून घेतली. पहा, मग या केसमध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली की पॅसिव्ह एथनोशिया आपल्या देशामध्ये आहे. यस म्हणून इथं पहिल्यांदा त्यांनी मोहर दिली. पण ही मोहर देत असताना सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिल्या. त्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी काय म्हटले पहा, की तुम्ही आता पहा, अगदी तुम्हाला पॅसिव्ह एथनोशिया पाहिजे ना, पॅसिव्ह एथनोशियामध्ये काय, तर तुमच्यावरचा वैद्यकीय उपचार जो आहे तो आम्ही बंद करून घेणार, जेणेकरून तुम्ही अगदी नॅचरली तिथं डेथ पावता. ओके, मग अगदी तसंच पहा, सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये या केस कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये मान्य केलं पॅसिव्ह एथनोशिया भारतीयांना आहे. पण त्यापूर्वी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तर तुमची सर्वांची लिव्हिंग विल असणं गरजेचं आहे. लिव्हिंग विल म्हणजे काय, तर अगदीच तुम्ही आता पहा धडधाकट आहात. ओके, तुम्हाला आता काहीच प्रॉब्लेम वगैरे झालेला नाही आहे. मग तुम्ही काम करायचं, मेडिकल बोर्ड जे असेल किंवा जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतील, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्या समोर जायचं व तिथं सांगायचं की बा मला जर उद्या काही झालं असेल तर तुम्ही माझ्यावरती जास्त खर्च करायचा नाही. म्हणजे पहा, एखाद्या वेळेस तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस तुम्ही कोमामध्ये जाऊ शकता, जेणेकरून तुम्ही व्हिजिटेटिव्ह स्टेटमध्ये जाल. ओके, मग त्यामध्ये तुम्ही लिहून द्यायचं की मी असा व्यक्ती आहे. ओके, हे 2-4 लाईन्स त्यांनी लिहून दिलेले असतील. मग त्यावरती तुम्ही शपथ घ्यायचं की मी स्वतः इच्छा मरण व्यक्त करत आहे. जर मला भविष्यामध्ये जर काही भयानक असा जर झालेला असेल तर मी जिवंत राहू शकणार नाही किंवा मला म्हणजे जिवंत राहण्याची इच्छा नाही आहे, तर प्लीज तुम्ही माझी जी सर्व मेडिकेशन्स आहेत ती बाजूला करावं व मला इच्छा मरण द्यावं, असं म्हणून तुम्ही पहिल्यांदा पहा लिव्हिंग विल असणं गरजेचं आहे. हे 2018 मध्ये त्यांनी ठरवलं होतं. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे पहा, की लिव्हिंग विल जर तुमची असेल तर आता अगदीच तुम्ही धडधाकट असताना लिव्हिंग विल असेल व तुम्हाला उद्या चालून जर काही झालं असेल तर तुम्हाला तिथं काय पॅसिव्ह एथनोशिया म्हणजे अगदीच निष्क्रिय पद्धतीने तुम्हाला इच्छा मरण तिथं दिलं जाईल. व यासाठी त्यांनी पहा 1 किंवा 2 तिथं रिलेटिव्हची तिथं नावं देण्याचं सांगितलं होतं, जेणेकरून पहा तुम्ही वरी सगळं लिहिलात ना की मला इच्छा मरण द्या, परंतु जो इच्छा मरण द्यायचं किंवा नाही द्यायचं हे तुमच्या रिलेटिव्हला तिथं दोघा रिलेटिव्हला तिथं अधिकार दिला होता. ओके, 2 रिलेटिव्हला हे अधिकार देण्यात आला होता की तुम्ही ठरवायचं की या व्यक्तीला म्हणजे जे मेडिकेशन्स आहेत त्यावरती जिवंत ठेवायचं किंवा त्याचे मेडिकेशन्स काढून घ्यायचे व त्याला पॅसिव्ह एथनोशिया द्यायचं. यासाठी तुम्ही 2 रिलेटिव्हला तिथं निवडू शकता, असं 2018 मध्ये कॉमन कॉर्टच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे अगदीच फ्रेम करून दिलं होतं जजमेंटमध्ये की तुम्ही ही गोष्टी करू शकता. बरोबर आहे. पण पहा तरी देखील ना आपल्याकडे चॅलेंजेस काय आहेत, तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहेत त्याच्यानंतर अगदीच पहा जे मेडिकल बोर्ड आहेत ना त्यांची स्थापना झाली नाही किंवा हे जे सर्व इच्छा मरणबद्दलच्या गोष्टी आहेत ना ते कोणी सिरियसली घेतच नव्हतं. बरोबर आहे. मग परत एकदा सुप्रीम कोर्टाला यामध्ये इंटरव्ह्यू करून पहा 2023 मध्ये परत याची चर्चा करावी लागली. मग सुप्रीम कोर्टाला लक्षात आलं की बाबा आपण जिल्हाधिकारीला इथं उगाच आणलेलं आहे. मग त्यांनी हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे तुम्ही शपथ घेणार आहात ना ती रद्द केली त्यांनी. मग याऐवजी त्यांनी काय म्हटलं की तुम्ही नोटरी ऑफिसमध्ये पण जाऊन शपथ घेऊ शकता. नोटरी ऑफिसमध्ये पण जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमची लिव्हिंग विल बनवून घेऊ शकता. मग त्या लिव्हिंग विलमध्ये सांगू शकता की मी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेल्यानंतर माझे जे संपूर्ण जीवनाचे जे अधिकार असतील ते माझ्या
एक किंवा ह्या दोन जे रिलेटिव्ज आहेत किंवा तीन जे रिलेटिव्ज आहेत यांच्यावरच माझं संपूर्ण जिंदगी मी सोपवत आहे. व जर मी जे व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये जर गेलो तर प्लीज तुम्ही मला इच्छामरण द्या असं तुमची लिव्हिंग विल असणं तिथं बंधनकारक आहे. हे परत 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. ओके, तर आय होप म्हणजे ही 2023ची अपडेटेड गाईडलाईन होती. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता समजला असेल. ओके, मग 2023 मध्ये ही सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आल्यानंतर अगदीच पहा हरीश राणा यांची केस चालू झाली. आता हरीश राणा यांची केस काय आहे बरं, किंवा 2024 मध्ये मी ही ऑलरेडी घेतलेलं आहे, मला थोडं आठवते पहा, पण आपलं ज्यावेळेस पहा अगदीच कमी ऑडियन्स होतं. आता अगदीच सर्वांचे खूप आभार, म्हणजे कमेंट सेक्शन पण भरभरून जात आहे त्याबद्दल. म्हणजे अगदीच जर अशाच पद्धतीने तुम्ही मला प्रोत्साहन देत असाल तर नक्कीच आपण याला आणखीन चांगल्या पद्धतीने किंवा बेटर क्वालिटीमध्ये मी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके, तर त्यानंतर सजेशन्स पण तुम्ही नक्कीच देऊ शकता. पहा विद्यार्थ्यांचे मेसेजेस कॉल्स वगैरे येत आहेत, ते नक्कीच चांगलं आहे, ते मला पण बेस्ट वाटतं किंवा आपण करू शकतो म्हणून. ओके, तर चला परत वापस आहे तुम्ही. हां, तर मी काय बोलत होतो पहा की हरीश राणा यांची केस. ओके, मग 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाची अपडेटेड गाईडलाईन्स आली. मग सुप्रीम कोर्टाची अपडेटेड गाईडलाईन्स आल्यानंतर 2024 मध्ये परत एक पिटिशन दाखल झालं सुप्रीम कोर्टामध्ये, ते होतं हरीश राणा यांचं. ओके, आता हरीश राणा यांच्या आईवडिलांनी हे पिटिशन दाखल केलं होतं. हरीश राणा 2013 मध्ये 4थ्या मजल्यावरून ते पडले होते पहा, व त्यानंतर त्यांनी अगदीच व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये म्हणजे कोमामध्ये ते गेले होते. मग त्याच्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी संपूर्ण जमापुंजी जी त्यांची होती ना, ती सगळी जमापुंजी त्यांना ठीक करण्यामध्ये लावली. व 2023 मध्ये अगदीच त्यांना 10 वर्ष झाली होती, पण ते रिकवर काही झाले नाहीत. मग अगदीच पहा 2024 मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले व त्यांनी म्हटलं की बा आता पहा आम्ही बुड्ढे झालेले आहोत, आमचं फक्त 1 ते 2 वर्षाचा कालावधी राहिलेला आहे, व अगदी आम्ही याच्यानंतर जगणार नाही. मग आमच्या पुन्हा मुलाचं काय होईल. ओके, व त्या मुलाने 2018ला जजमेंट जरी आलं असलं तरी त्या व्यक्तीने लिव्हिंग विल बनवलेलं नाही आहे, व सध्याला करते धरते आम्हीच आहोत. त्यामुळे आता जो हरीश राणा आहे त्याला तुम्ही इच्छामरण द्या असं त्याच्या आईवडिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं पहा. मग पिटिशन दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की नाही आम्ही हे करू शकणार नाही. यासाठी त्यांनी पहा सगळे जे संस्था आहेत त्यांना त्यांच्याकडे रिपोर्ट्स मागवल्या. ओके, मग अगदीच डॉक्टरांच्या वगैरे रिपोर्ट मागवल्यानंतर अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटला पण यांनी नोटीस पाठवली पहा. सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी विचारलं पहिल्यांदा की बा तुम्ही यांची केअर करू शकता का, म्हणजे हे जे आईवडील आहेत हे आज आहेत उद्या नाही आहेत. ओके, म्हणजे आता ते वृद्ध झालेले आहेत, वयोवृद्धानंतर त्यांचं निधन होईल, मग त्याच्यानंतर यांची देखभाल कोण करणार आहे. व यांनी पहा पूर्ण त्यांच्या आयुष्याची जी जमापुंजी होती ते 10 वर्ष ह्या मेडिकलवरती त्यांनी खर्च केलेला आहे. आता यांच्याजवळ रुपया पण राहिलेला नाही आहे. मग आता यांचं पुढे काय व्हायचं यासाठी त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला पण पार्टी केली पहा, व सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी विचारले. मग सेंट्रल गव्हर्नमेंटनी तिथे 2024 मध्ये पहिल्यांदा सहमती दर्शवली पहा की आम्ही यांची नक्कीच काळजी घेऊ असं म्हणत त्यांनी थोडंसं पॉझिटिव्ह तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मग तीच पहा त्याला स्टे वगैरे मिळाल्या. मग ती 2024 पासून ते 2026 पर्यंत ही केस पुढे येत होती, बरोबर आहे. मग 2026 मध्ये आल्यानंतर मार्च 11 रोजी सुप्रीम कोर्टाच्या सर्व हे निदर्शनास आलं व त्यांनी म्हटलं की हरीश राणा यांचं रिकव्हरी तर इम्पॉसिबल आहे. बरोबर, हरीश राणा यांची रिकव्हरी आता होऊ शकत नाही, व आईवडील वयोवृद्ध झाले आहेत, व आईवडिलांच्या आता ही शेवटची इच्छा किंवा अगदीच पहा जेवढं त्यांनी प्रयत्न करायचे होते ना तेवढे प्रयत्न आई वडिलांनी केलेले आहेत. आता याच्या पलीकडे ते आई वडील प्रयत्न करू शकणार नाहीत. मग अगदीच जस्टिस पार्डीवाला हे तिथे बेंचमध्ये होते व त्यांनी हेच पाहिलं पहा की नाही आता जे काही होणार आहे ते योग्य आहे. व अगदीच 2018 आणि 2023ची जर सुप्रीम कोर्टाचीच गाईडलाईन पाहिल्या तर काय पॅसिव्ह इथनोशियाला आपल्या देशामध्ये परवानगी आहे. मग ह्याच कारणानिमित्त 11 मार्च 2026 रोजी सुप्रीम कोर्टाने हरीश राणा यांना पहा इच्छामरणाची परवानगी त्यांना दिलेली आहे. व सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत की हरीश राणा यांना पहिल्यांदा तुम्ही एम्स रुग्णालयामध्ये घेऊन जावा व त्यांच्यावरती जे काही सध्याला मेडिकेशन्स चालू आहेत ते मेडिकेशन्स त्यांची काढून घेण्यात यावी. मेडिकेशन्स काढून घेतल्यानंतर पहा अगदीच काही दिवसातच त्यांचं निधन होईल, कारण ते काय नॅचरल डेथ होणार आहे. व आपल्या भारतीय संविधानाने पहा आपला कोणता अधिकार दिलेला आहे तर अगदीच राईट टू लिव्ह विथ डिग्निटी किंवा राईट टू लाईफ विथ डिग्निटी हा अधिकार आपल्याला प्राप्त आहे. बरोबर, मग अगदीच पहा हे आहे आर्टिकल 21. तर अगदीच आर्टिकल 21चा दुसराचा अर्थ असा पण आहे राईट टू डाय विथ डिग्निटी.
ओके, याच्या पूर्वी 1994 मध्ये सुप्रीम कोर्टाने कोणता अधिकार दिला होता? राईट टू डायचा फक्त अधिकार दिलेला होता. राईट टू डाय म्हणजे फक्त तुम्हाला मरण्याचा अधिकार पूर्वी दिलेला होता, पण त्याचा गैरवापर तिथे करण्यात आला होता 1996 मध्ये. मग दिस पहा, यालाच अनुसरून सुप्रीम कोर्टाने यावेळेस कोणता अधिकार दिला आहे? राईट टू डाय विथ डिग्निटी. म्हणजे तुम्हाला पॅसिव्ह इथनुशिया जरी दिलं तरी तुम्ही सन्मानाने तिथं तुमचं जीवन संपवणार आहात. मग अगदीच पहा, जस्टिस पार्टीवाला यामुळेच भावूक झाले होते की असे क्वचित प्रसंग येतात जिथे आपला म्हणजे जीवन द्यायचं किंवा जीवन त्याचं काढून घ्यायचं असे प्रसंग तिथे उद्भवतात. मग अगदीच त्यामुळेच ते थोडेसे भावूक झाले होते. तर त्यांनी म्हटलं की हे जजमेंट आम्ही खूप काय म्हणतात, दिल पे पत्थर रखकर हम दे रहे, अशा पद्धतीचं ही सिच्युएशन आपल्या भारतीय संविधानात किंवा अगदीच पहा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रथमच घडलेलं आहे, ज्या व्यक्तीला इच्छामरण आपण पहिल्यांदा इथं दिलेलं आहे. आय होप ही केस तुम्हाला समजली असेल. व अगदीच पहा, आर्टिकल 21 नुसार फक्त तुम्हाला राईट टू डाय नाही आहे, तर राईट टू डाय विथ डिग्निटी हा अधिकार तुम्हाला प्राप्त आहे, हे विसरू नका. ओके, मग तुम्ही म्हणाल की सर आता ही जी आत्महत्याचं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की 2017च्या पूर्वी जर तुम्ही आत्महत्या करत असाल, ओके, तुम्ही आत्महत्या सक्सेसफुल करणं गरजेचं आहे. व जर तुम्ही सक्सेसफुल जर नाही केलात तर तुमचं काय पहा, तुम्हाला डायरेक्टली जेल होईल असं मी पहिल्यांदा तुम्हाला धमकावलेलं होतं किंवा म्हणजे एक सांगण्याचा प्रयत्न केला होता. मग ह्या केसचं काय झालं? 2017ची तर तुम्ही केसच सांगितले नाहीत. मग त्यावेळेस पहा, अगदी जे भारतीय संविधान जे भारत सरकार आहे ना, यांनी एक कायदा केला, मेंटल हेल्थ केअर ॲक्ट. ओके, मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017. या कायद्यानुसार पहा, भारत सरकारने म्हटलं की हे जे सेक्शन 309 होतं त्याला त्यांनी नल अँड व्हाईट तिथं डिक्लेअर केलं. म्हटली आता याचं रिलिव्हन्स असणार नाही, पण 306चा आपल्या भारतीय संविधान किंवा जे इंडियन पिनल कोड आहे ना त्यामध्ये रिलिव्हन्स त्यांनी ठेवलं, पण IPC 309चं त्यांनी रिलिव्हन्स ठेवलं नाही. त्यांनी म्हटलं की आत्महत्या जो व्यक्ती करणार आहे तो अगदीच जीवनाशी निराश झालेला आहे व त्या व्यक्तीला आपण पकडून जेलमध्ये टाकणं ही अगदीच इनह्युमन कर्तव्य आहे. ओके, इनह्युमन आपण कृत्य करत आहोत तिथं. मग तसं म्हणत त्यांनी म्हटले की जे मेंटल हेल्थ केअर ॲक्ट आहे यानुसार त्यांनी म्हटले जो व्यक्ती आत्महत्या करणार आहे ना व त्याची आत्महत्या सफल झाली नाही तर आपण काय करूयात, त्याला डॉक्टरांकडे नेऊन जाऊयात. ओके, व डॉक्टर त्याला काय ट्रीटमेंट देतील जेणेकरून तो डिप्रेशनमधून बाहेर येईल. असं म्हणत 2017 मध्ये आपल्याकडे जो सेक्शन 309 आहे ना तो पार्लिमेंटने रद्द केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने तो अधिकार रद्द केलेला नाही. सुप्रीम कोर्टाने तो जो सेक्शन आहे तो रद्द केलेला नाही, अधिकार म्हणता येणार नाही, तर ते सेक्शन होता, ते सेक्शन पार्लिमेंटने रद्द केलेलं आहे. ओके, तर ही अशा पद्धतीने आजपर्यंतची घडामोड आहे. पहा, राईट टू लाईफ विथ डिग्निटी आणि राईट टू डाय विथ डिग्निटी. ओके, आय होप दोन्ही केसेस तुम्हाला अगदी योग्यरित्या समजले असतील. ह्या आहेत तरुणा शानबाग आणि ही आहेत हरीश राणा. ओके, तर अशा पद्धतीने मी सगळे सोर्सेसचा वापर इथं केलेला आहे. पहा, त्याच्यानंतर शेवटी जाता जाता तुम्ही एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू शकता जो की प्रिलिमला वगैरे विचारला जाईल. तर लक्षात घ्या, भारतातील इच्छामरण म्हणजेच एथनोशिया आणि लिव्हिंग विल या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ओके, पहिलं स्टेटमेंट आहे, भारतात सक्रिय इच्छामरण म्हणजेच ॲक्टिव्ह इथनोशिया आणि निष्क्रिय इच्छामरण म्हणजेच पॅसिव्ह इथनोशिया दोन्ही पूर्णपणे बेकायदेशीर आहेत का? बिलकुल नाही. ॲक्टिव्ह इथनोशिया आपल्याकडे बेकायदेशीर आहे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट गेलं. मग पहिलं गेल्यानंतर केवळ 1 आणि 2, त्यानंतर केवळ 1 आणि 3 आणि 1, 2, 3 हे तिन्ही स्टेटमेंट हे झालेले आहेत, बाद झाले. म्हणजे काय, इलिमिनेशननुच तुम्ही हा प्रश्न सोडू शकता. केवळ 2 आणि 3 हेच पर्याय तुमच्याजवळ असलेला आहे, त्यामुळे तुमचं उत्तर काय असेल 2 आणि 3. तरी पण आपण हे दोन्ही स्टेटमेंट वाचून घेऊयात. सर्वोच्च न्यायालयाने कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यात लिव्हिंग विल ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह या संकल्पनेत कायदेशीर मान्यता दिली होती. सन्मानाने मृत्यू पावण्याचा अधिकार राईट टू डाय विथ डिग्निटी हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचा एक भाग मानला गेला आहे व हे अगदी बरोबर आहे. 2018 कॉमन कॉज ह्या केसमध्ये हे सर्व त्यांनी मान्य केलेलं आहे. ओके, आय होप हा पॉईंट आता तुम्हाला समजलेला आहे किंवा राईट टू डाय विथ डिग्निटी हे प्रकरण काय होतं हे सर्व तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. त्याच्यानंतर पहा, इथं मी निष्कर्ष पण दाखवून दिलेला आहे की मृत्यूचा अधिकार हा केवळ एक कायदेशीर मुद्दा नसून तो वैद्यकीय, नैतिक आणि मानव अधिकारांचा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे. व्यक्तीच्या सन्मानाने मृत्यूच्या अधिकाराचा आदर करणे आणि त्याचवेळी वृद्ध व आजारी व्यक्तींचे गैरवापरापासून संरक्षण करणे या दोन्हींमध्ये योग्य तोल राखणे हे प्रशासकीय दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. व उद्या तुम्ही IAS ऑफिसर झाल्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये अगदीच मेडिकल बोर्डाचे तुम्ही सदस्य असणार आहात, त्यावेळेस तुमच्याकडे नक्कीच असे पिटिशन्स दाखल होतील, त्यावेळेस तुम्हाला तिथे ॲक्शन घ्यावी लागते. नैतिकरित्या तुम्हाला पण हे जड जाणार आहे. मग यासाठीच पहा, आपल्याला आतापासूनच थोडंसं प्रयत्न करणं गरजेचं आहे की तुम्ही रूल ऑफ लॉ कशा पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये चालू ठेवाल.
ओके, मग तुम्हाला अगदीच कशासाठी जायचं आहे प्रशासनामध्ये, तर याच गोष्टींसाठी जायचं आहे. पहा, अगदी इथे नैतिक मुद्दे पण देण्यात आले आहेत. शक्य झालं तर तुम्ही हे सर्व वाचून घेऊ शकता. बाकी पहा, मी यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ना ते सर्व इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एवढं आजचं लेक्चर जरी तुम्ही आतापर्यंत शेवटपर्यंत जर पाहिलात ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. तुमचे सर्व पॉईंट इथं क्लिअर झालेले आहेत किंवा भारतीय पार्लिमेंट किंवा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट होते ते आय होप समजलेले असतील. ओके, बाकी अगदीच उद्यापासून परत आपण भेटणार आहोत. ओके, तरी देखील यामध्ये काही सजेशन्स किंवा काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता. आपण आता इथे थांबूयात. याबद्दल धन्यवाद.